नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या लोकसभेत राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, क्रिकेटपटू, व्यावसायिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांसह साधू संत देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशकात अशा साधू संतांचा मेळावा सध्या पाहायला मिळतोय. या ठिकाणाहून 3 महंत म्हणजेच शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद महाराज आणि अनिकेत शास्त्री महाराज हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोण आहे ते तिन्ही महंत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शांतिगिरी महाराज. वेरूळ मठाचे मठाधिपती असलेले शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून अध्यात्माशी जोडले गेले असले तरीही ते राजकारणाशी देखील जोडलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. शांतिगिरी महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमधून 2009ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 1,42,000 मतं देखील मिळवली होती. शांतिगिरी महाराज यांचं प्रामुख्यानं काम हे शिक्षण क्षेत्र आणि व्यसनमुक्ती यामध्ये आहे. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे तब्बल 38,81,53,339 रुपयांची संपत्ती असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती. त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांचे शिष्य सिद्धेश्वर महाराज हे उच्च शिक्षित असून सध्या श्रीराम शक्तीपीठ आणि पंचायती आखाडा श्री निरंजन आखाड्याचे महंत आहेत. नदी स्वच्छता मोहीम, कुपोषण मुक्ती या संदर्भात त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये मोठं काम केले. त्याचबरोबर त्यांचा भक्ती परिवार देखील मोठा आहे. राजकारणाचा घसरलेला स्तर सुधारण्यासाठी आपण निवडणूक लढवू इच्छितो असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अनिकेत शास्त्री महाराज. अनिकेत शास्त्री महाराज हे महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे अनिकेत शास्त्री महाराज हे महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी अध्यात्माचा प्रचार देखील देशातच नाही तर विदेशात देखील जाऊन केला आहे. त्याचबरोबर वेदांचा प्रचार प्रसार आणि गोशाला बचाव अशा विविध आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. तर सध्या ते भाजपाकडून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचा प्रत्यय यंदा नाशिक लोकसभेत येणार अशी चिन्ह दिसून येतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळालेल्या राजकीय यशानंतर देशभरातील अनेक साधू महंत हे राजकारणाच्या आखाड्यात उतरत असलेले पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच हे तीनही महंत सुद्धा आता नाशिक लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. मात्र यामुळे सध्या राजकीय नेत्यांचं टेन्शन चांगलंच वाढलंय. कारण या महंतांना मिळणाऱ्या मतांचा फटका हा थेट जाऊन राजकीय नेत्यांच्या मतांना बसणार आहे. त्यामुळे खरोखरच या तीनही महंतांपैकी कोण या नाशिकच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आणि कोण किती मतं मिळवणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.